हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी भाजी घेतलेली आहे. ही आंबाड्याची भाजी आहे मैत्रिणींनो. ही छान मी भाजी ही निसून घेतलेली आहे आणि बारीक अशी चिरून घेतलेली आहे. बघा, पाहू शकता. आज या भाजीपासून आपल्याला एवढी छान रेसिपी करायची आणि ही भाजी एवढी पौष्टिक आहे, एवढी विटामिननी भरलेली आहे, खूप छान शरीरासाठी. तर ही भाजी आपण काय करायचं, आता ही स्वच्छ धुवून घ्यायची 2 ते 3 पाण्याने. त्यानंतर आता इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे बघा मी एक, आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्यात हिरव्या. भरपूर साऱ्या मी मिरच्या घेतलेल्या आहे. जरा तिखट भाजी असली ना खायला खूप छान लागते. पाहू शकता, चांगल्या 9-10 मिरच्या मी घेतलेल्या आहेत हिरव्या. त्याचबरोबर लसूण पण भरपूर सारा लसूण घ्यायचे आपल्याला. ह्या भाजीला लसूण भरपूर लागतो आणि हे आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचे मिक्सरला फिरून. ते छान असं बारीक वाटून घेतले, पाहू शकता तुम्ही. आता हे साईडला ठेवायचे आपल्याला आणि भाजी मी धुवून घेतलेली, पाहू शकता इथे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली बघा. ही भाजी आंबट असती त्याच्यामुळे ही धुवून घ्यायला लागते, म्हणजे थोडासा आंबटपणा ह्याचा कमी होतो. त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचे बघा, मी इथे एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये 2 पण कांदे टाकू शकता, पण मी इथे एकच कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एकदम. तर हे साईडला ठेवून आपल्याला काय करायचे, आता गॅस कवाळायचे. इथे पाण्याला बघा उकळी आली, मी पाणी ठेवलं होतं. तर त्या पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी टाकून द्यायची बघा, अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा ही भाजी करून बघा. तुम्ही केली का मला कमेंट करून नक्कीच सांगा. ही अशा पद्धतीने नसन केली तर व्हिडिओ संपल्या करायला घ्या. खूप टेस्टी होती. भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता छान. आणि झटपट होणारी रेसिपी आहे, बिलकुल पण टाईम लागत नाही. संपूर्ण व्हिडिओ पहा, मध्ये स्किप जरा पण करू नका मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने ही भाजी बनवते. भाजी पाण्यात टाकल्याच्या नंतर आपल्याला वर खाली ही भाजी करून घ्यायची बघा. आणि छान उकळी येस्तवर ही भाजी चांगली शिजून द्यायची जरा, अशा पद्धतीने. पाहू शकता. तर पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे आणि वरती असं जरा फेस आला ना, मग आपण काय करायचं, ही भाजी आपल्याला काढून घ्यायची आणि गाळणीने चाळणीत टाकून गाळून घ्यायचे पाणी ह्याचं. तर मी हे पाणी आता गाळून घेते, सर्व काढून घेते. पाहू शकता इथे मी मोठी चाळणी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये ही भाजी टाकून आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचे भाजीचं. खायला खूप छान लागते मैत्रिणींनो आणि शरीराला खूप फायदेशीर आहे ही भाजी. तुम्ही एकदा करून बघा. एकदा केली तर परत परत हीच भाजी तुम्ही करसान, एवढी छान लागते. सर्व पाणी आपल्याला ह्याच्यातलं काढून घ्यायचं बघा, अशा पद्धतीने. लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहता पाहता लाईक झालंच पाहिजे ना एक. आणि खरंच तुम्ही मला सपोर्ट करताय, खूप छान वाटतं. आणि तुमचे छान छान कमेंट पण येतात, मला वाचायला पण खूप छान वाटतं हे असे कमेंट तुमच्या. तर सर्व मी पाणी काढून दिले. आता गॅस कवाळायचे आपल्याला, गॅस पेटून घ्यायचं आहे. इथे मी गॅस पेटून घेतला आणि कढई ठेवून घेतली बघा. आपली कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. तेल इथे मी 2 पळ्या तेल टाकून घेणार आहे. तेल थोडंसं भाजीला जास्त असलं ना, भाजी खायला खूप छान लागते, अशी चमचमीत मस्त भाजी होती. 2 पळ्या तेल टाकले बघा. जिरं टाकून घ्यायचे 1 चमचा आपल्याला. जिरे छान फुलल्याच्या नंतर आपण जे कांदा कापून घेतलेला बारीक तो टाकून दिलेला आहे आणि कांदा तेलावर छान परतून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने. पाहू शकता. सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, जरा पण टाईम लागत नाही ह्या रेसिपीला. कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचं, हिरवी मिरची आणि लसूण मी मिक्सरला बारीक वाटून घेतलं होतं, ते टाकून देणार आहे मी ह्याच्यामध्ये. जास्त कांदा पण जाळायचा असा म्हणजे लाल करायचं नाही, अशा पद्धतीने कांदा परतून घ्यायचा आहे. आणि मग मिरची
वाटलेली ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि मिरची तेलावर छान परतून घ्यायची, म्हणजे कच्चा पण मिरचीचा निघून जातो, लसणाचा आणि मिरचीचा. अशा पद्धतीने पाहू शकता इथे छान मिरची आपली परतल्या गेली. त्यानंतर 1 चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची बघा. 1 चमचा धना पावडर पण टाकणार आहे मी. हळद तेलावर छान परतून घ्यायची अशा पद्धतीने. एक चमचा धना पावडर टाकल्यावर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे. टिफिनसाठी ही भाजी अगदी झटपट होणारी आहे रेसिपी मैत्रिणींनो, जरा पण टाइम लागत नाही, नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर आपल्याला इथे भाजी मी बघा सर्व पाणी काढून घेतले आणि भाजी आपल्याला ह्याच्यात टाकून द्यायची. भाजी टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा ही भाजी सर्व छान मिक्स करून घ्यायची आपल्याला कांद्यासोबत, आणि ह्या मिरची टाकली त्याच्यासोबत मिक्स करून घ्यायचे चांगलं. पाहू शकता अशा पद्धतीने ते छान मिक्स करून झालेलं आहे आपलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी मिरची होती, त्याच्यामध्ये मी पाणी टाकून थोडंसं त्याच्यात टाकून दिले. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत भाजी छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने. त्यानंतर पुढे काय करायचं मैत्रिणींनो, शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं आहे आपल्याला. इथे 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे. भाजी झाल्याच्या नंतरच शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. शेंगदाण्याच्या कुटाने कसं भाजीला खूप छान टेस्ट येते. कूट टाकून झाल्याच्या नंतर सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची बघा अशा पद्धतीने. पाहू शकता छान मिक्स करून घेतलेली आहे मी. मैत्रिणींनो, ही आंबाड्याची भाजी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा मला. आणि अशा पद्धतीने तुम्ही करणार का ते पण मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली का ते पण नक्की सांगा मला. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत. आणि परत परत सांगते, ही भाजी एकदा करून पहा, खूप छान होती, शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.